बातमी आहे दिल्लीतून। राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। दिल्लीत आजच भाजपच्या कोर कमिटीची ही बैठक होते आणि त्याच वेळी राज ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत। त्यांच्याबरोबर अमित ठाकरे हे देखील आहेत भाजपच्या बैठकीसाठी। फडणवीस, बावनकुळे हे दिल्लीमध्ये आधीच आहेत आणि त्याच वेळेस राज ठाकरे हे देखील दिल्लीला गेल्यामुळे मनसे महायुतीत येण्याची सध्या जोरदार चर्चा आहे। राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। राज ठाकरेंसोबत त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील दिल्लीला गेलेले आहेत आणि आज दिल्लीमध्ये देखील घडामोडी घडत आहेत, कारण भाजप कोर कमिटीची बैठक देखील आज दिल्लीत आहे। भाजपच्या या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील दिल्लीत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे देखील आज दिल्लीत गेल्यामुळे राजकीय घडामोडींना आता उधाण आलेलं आहे। आणि आजच दुपारी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद झाली त्यावेळेस देखील त्यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात एक सूचक वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरे आता दिल्लीला रवाना झालेले आहेत। तर थेट जाऊया यावेळेस दिल्लीत। आमचे प्रतिनिधी रामराजे आपल्या सोबत फोन लाईनवर थेट जोडले गेलेले आहेत। रामराजे, आपण बघतोय की राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याचं कळत आहे। किती वाजेपर्यंत राज ठाकरे दिल्लीत येतील आणि यानंतर नेमक्या काय घडामोडी होऊ शकतात, ते कोणाची भेट घेऊ शकतात, या संदर्भात काही माहिती? राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक होणार आहे का, त्यांची भेट होणार आहे का, या संदर्भात काही माहिती समोर आली आहे का? बिल्कुल, मी आता आहे भाजप मुख्यालयामध्ये आणि इथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही आले आहेत आणि जे कोर कमिटीची बैठक आहे ती सुरू झालेली आहे। साधारणतः 20 मिनिटापूर्वी देवेंद्र फडणवीस इथं आलेले आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे, आणि त्याचबरोबर आता माहिती मिळालेली की राज ठाकरे सुद्धा दिल्लीमध्ये येत आहेत। साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान ते दिल्लीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळते आणि दिल्लीतून पुन्हा विमानतळावरून या ठिकाणी येण्यासाठी अमित शहांचं कार्यालय, अमित शहांचं घर किंवा भाजप मुख्यालय या 3 ठिकाणापैकी एका ठिकाणी बैठक होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या बैठकीकडेच लक्ष लागलेलं आहे की जे नेते इथं आलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठोपाठ राज ठाकरेंनी दिल्लीला येणं म्हणजेच कुठेतरी भाजपसोबत युतीचे संकेत मिळत आहेत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कारण आपल्याला माहिती आहे की दक्षिण मुंबईमधून बाळा नांदगावकर यांनी तयारी सुरू केली होती, त्यामुळे आता एनडीएचा घटक बिलकुल रामराजे, आणि आपण बघतोय की मनसे या सगळ्या महायुतीमध्ये नेमकी कुठे असेल हे देखील स्पष्ट होईल। राज ठाकरे नेमका काय निर्णय घेतात आणि नेमकं कशा पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण पुढे जातं हे यावर देखील आपली नजर असणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।